फुग्यासारखी टम्म फुगलेली पोळी बनवायची। त्यासाठी 2 तांबे उकळत्या पाण्यात अर्धा चमचा हळद, पाव चमचा मीठ व चमचाभर तूप घालायचे। मग अर्धा किलो स्वच्छ धुतलेली चणा डाळ घालून ढवळून कुकरला 4 शिट्ट्या देऊन शिजवून ठेवायचे। मग चाळणीवर घालून निथळून घ्यायची। यातून जे पाणी मिळते ते आमटीसाठी बाजूला ठेवून द्यायचे। आता कढईत ही डाळ घातली, मग अर्धा किलोपेक्षा थोडासा कमी गूळ घातला, एकजीव करून घेतले। गूळ वितळला की डाळ पातळ दिसू लागते, घाबरायचे नाही, मध्यम आचेवर सतत परतत राहायचे। पुन्हा दाटसरपणा आला की उलटणे असे डाळीमध्ये उभे करून ठेवायचे। जर ते न पडता उभे राहिले तर ओके। गॅस बंद करून चाळणीतून असे पुरण वाटून घ्यायचे। एकदम मऊ पेढ्यासारखे पुरण तयार। पिठापेक्षा पुरण जास्त असे सूत्र वापरून पोळी छान लाटून घ्यायची आणि तव्यावर दोन्ही बाजूंनी तूप लावून छान भाजून घ्यायची। अशा प्रकारे टम्म फुगलेली पोळी खायला सगळ्यांनाच आवडणार।